सर्वांना। तर इथे बघू शकताय हे आहे पोलीस मुख्यालय कळंबोलीचं आणि आज आहे इकडे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा होतो त्यामुळे इकडे आलेलो आहे आम्ही। गर्दी खूप आहे, अजून बऱ्यापैकी जरा हे झाले कमी होत चाललंय। इकडे सगळ्यांचं आता फोटो सेशन चालू आहे। पोलीस आयुक्त नवीन मुंबई यांचं आगमन झालेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे इथे शुभ स्वागत करते। मंडळी, आपण जी परेड पाहत आहात, या मैदानावरील परेड पाहत आहात, या परेडमध्ये सर्वात पहिलं प्लॅटून आपण पाहत आहात SRPF राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 11 नवीन मुंबई। राज्यात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तत्पर असणारे आपण पथक पाहत आहात क्रमांक 1 चे, आणि यावर प्लॅटून कमांडंट आहेत PSI श्री विनोद गोंद्रे SRPF। 20 वर्ष सेवा पूर्ण करणारे उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मेघालय, त्रिपुरा या ठिकाणी विधानसभा निवडणूक 2023 बंदोबस्त चोख बजावणारे नक्षलग्रस्त विभागात आपले कर्तव्य पार पाडणारे 60 बक्षिसांचे मानकरी श्री गोंद्रे। शुभनम्री आहे पोलीस उपनिरीक्षक सुशांत दुत्ते, उरण पोलीस ठाणे। एक कर्तव्यदक्ष पैरवी अधिकारी म्हणून कोर्टात ज्यांची छाप आहे असे श्री सुशांत दुत्ते। नार्वेकर साहेब, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांचं देखील मी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण विभाग यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। एक राणी लक्ष्मीबाई निकल आएगी महिला प्लाटून, आणि प्लाटूनचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेणुका गालफाडे आणि सुवर्णप्री श्रीमती सविता भोईते। यानंतरचं प्लाटून अग्निशमन दल नवी मुंबई महानगरपालिका त्याचं नेतृत्व करतायत सहाय्यक केंद्र अधिकारी संदेश चने, रामचंद्र चौधरी आणि सुपर्णप्री चालक निलेश कदम, अंकुश माळी। क्रमांक 7 प्लाटून सिडको नवी मुंबई अग्निशमन दल नेतृत्व करतायत केंद्र अधिकारी श्री प्रतीक शिंदे। जश्न मनाओ, आज देश आजाद हुआ है, हर शहीद इस मिट्टी में बड़े चैन से सोया। हो सके तो पिताजी की खांसी की दवा भी ले आना, हो सके तो पिताजी की खांसी की दवा भी लेना, और बेटा कहेंगे जब वो बुलाए ना तो भागे भागे जाना। जश्न मनाओ, आज देश आजाद हुआ है, हर शहीद इस मिट्टी में बड़े चैन से सोया है। वो ऊपर वाला घर, हरी चूड़ी वाली लड़की, वो जो मेरे ख्यालों में खो चुकी है, उसे याद से कहना मेरी शादी तो मौत से हो चुकी है। जश्न मनाओ, आज देश आजाद हुआ है। ये खबरदारी बरतना मेरे दोस्त, ये खबरदारी बरतना मेरे दोस्त, तेरे जबान पर मेरे शहीद होने की कहानी ना आए, आए तो आए मेरे घर वालों के सामने तेरी आंखों में पानी ना आए। जश्न मनाओ, आज देश आजाद हुआ है, हर शहीद इस मिट्टी में चैन से सोया है। राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नवी मुंबई। 1991 मध्ये पोलीस दलामध्ये पदार्पण, 1991 ते 99 या काळात नक्षल विरोधी अभियान राबवलं। कवायत प्रशिक्षण म्हणून दानवी या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये 11 वर्ष शासनाकडनं सन्मान, आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह, 135 बक्षिसाचे मानकरी शांताराम वाघमोडे परेड कमांडर आणि दुय्यम परेड कमांडर या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण हे दिमागदार परेड संचलनाला शुभेच्छा देऊया। अतिशय उत्तम। आम्ही सारे भारतवासी एवढे एकच भान राखू, आम्ही सारे भारतवासी एवढे एकच भान राखू, असू कुठेही जगावरती तिरंग्याची शान राखू। सर्वात पहिलं प्लाटून आपण पाहत आहात, प्लाटून क्रमांक 1 SRPF राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 11। यानंतरचा अतिशय वेगळ्या पद्धतीने प्लाटून आपण पाहत आहात QRT पथक नवी मुंबई, प्लाटून कमांडर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके आणि त्यांच्या समवेत सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक सागर पवार।
शूरवीर सरदार आम्हाला काय कोणाची भीती. क्रमांक 3 चे प्लाटून आपण पाहत आहात. थांब घेते मी. प्लाटून क्रमांक 3 RCP दंगा नियंत्रण पथक. आणि या पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे काही महिलांचा सुद्धा समावेश या पथकामध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्या या सर्व प्लाटूनसाठी. नवी मुंबई पोलीस दलातील दिमागदार आवाज. नवी मुंबई पोलीस पथक अतिशय सुंदर दिमागदार असं हे संचलन याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वणे, कोपरखैरणे पोलीस ठाणे आणि सुपर्णमरी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप देशमुख वाशी. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. त्या वीरांमुळेच हा देश अखंड राहिला. महिला प्लाटून एक नारी सब पे भारी. प्लाटून कमांडंट आहेत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रेणुका गालफाडे. मोठ्या दिमाखात महिलांचं प्लाटून. गप्पस. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या प्लाटूनची साऱ्यांनाच आठवण येते, आपत्कालीन परिस्थितीत धावून जाणारं प्लाटून अग्निशमन दल महानगरपालिका नवी मुंबई. अतिशय सुंदर असं हे संचलन आपण पाहतात. मान्यवरांना मानवंदना देताना प्लाटून कमांडर सहाय्यक केंद्राधिकारी संदेश चने, सहाय्यक केंद्राधिकारी रामचंद्र चौधरी आणि सुपर्णमरी चालक निलेश कदम, अंकुश वाळू यांच्या समवेतलं हे अतिशय सुंदर प्लाटून. एक ताल आणि एक चाल यांचं उत्तम उदाहरण. महानगरपालिका नवी मुंबई अग्निशमन दल पथक नेतृत्व श्री चन्ने. यानंतरचं प्लाटून. हा दुमदुमणारा आवाज, परेड ऐकदार करणारा संगीतमय आवाज, प्रत्येकाच्या धमन्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा आवाज आणि बाबासाहेब कांबळे यांच्या 25 वर्ष नेतृत्वाचा हा आवाज. बँड पथक म्हणजे नवी मुंबई पोलीस दलातील शान आहे. शान नव्हे तर नवी मुंबईच्या पोलीस दलातील एक सोनेरी पान आहे. बाबासाहेब कांबळे यांच्या समवेत सर्व सहकाऱ्यांना एक दिमागदार सलाम. हल्की हवा से बुझ जाए हम वो बाती नहीं, दुश्मनों तुम्हारी गोली चल जाए पड़ जाएगी हमारी छाती नहीं. प्लाटून क्रमांक 7 नवी मुंबई अग्निशमन दल आणि नेतृत्व करीत आहे केंद्र अधिकारी श्री नवी मुंबई महानगरपालिकेचे हे अतिशय सुंदर असं संकलन. नवी मुंबई शाळा क्रमांक 2 117 दिवाळे याचं नेतृत्व करतो सुरेश शिंदे, शाळा दिवाळे गाव आणि सुपर्णमरी युग नागरे शाळा दिवाळे. अतिशय सुंदर दिमागदार असं शालेय विद्यार्थ्यांचं मान्यवरांना मानवंदना देताना पथक. नन्ना मुन्ना राई हो, नन्ना मुन्ना. आणि खरंच तर या लहान मुलांना बघितल्यानंतर उद्याचे सोल्जर्स, उद्याचे पोलीस ऑफिसर्स यांच्यामधून पाहायला मिळतात. क्रमांक 9 चे हे प्लाटून आपण पाहत आहात. नवी मुंबई महानगरपालिका क्रमांक 6 112 15 101 22 111 विद्यार्थिनींचे पथक लक्ष्मी कनोजिया आणि निकिता नायर याचं नेतृत्व करीताना. यानंतरचं प्लाटून आपण पाहत आहात. प्लाटून नाही, काही वाहनांनी आपल्या या संचलनात सहभाग नोंदवलेला आहे. सर्वात पहिलं वाहन आपण पाहत आहात PDDS पथक, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक. आणि यांचा हा डॉग आपण पाहत आहात श्वान, नाव रॅम्बो. आणि रॅम्बो फक्त 18 महिन्यांचा आहे, त्यातील 15 महिने तो आपल्याकडे आहे. आणि अतिशय सुंदर अशी कामगिरी करणारा डॉग म्हणजेच श्वान रॅम्बो. आणि त्याचे हँडलर आहेत पोलीस हवालदार मंगेश सावंत आणि पोलीस हवालदार मंदार पाटील. चालक आहेत अविनाश तायडे. यानंतरचं दिमागदार वाहनाचं संचलन आपण पाहतात. RIV रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेकल. खरं तर जमाव काबू करण्यासाठी अक्षुद्रांचा वापर करणारं हे अतिशय सुंदर वाहन. दंगल नियंत्रणात आणणारं हे वाहन. याचं नेतृत्व करतायत चालक पोलीस शिपाई पंकज मोरे. रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेकल नवी मुंबई पोलीस दलातील अतिशय सुंदर असे संचलन. वाहतूक शाखेतील जागृत नवीन मुंबईकर, नवीन मुंबई पोलीस आयुक्तालय वाहतूक विभाग यांच्याकडनं हे आलेलं वाहन आपण पाहत आहात. रस्ता सुरक्षा अभियान 2024. आणि या वाहनावर आहेत चालक युवराज खताळ आणि ओंकार
शिंदे. महिलांच्या सुरक्षिततेचा एक मोठा आवाज म्हणजे निर्भया पथक. निर्भया पथक इर्टिगा या ठिकाणी आपण पाहत आहात. अतिशय सुंदर संचलन ज्याचं नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक मीना वराडी, एनआरआय पोलीस ठाणे आणि त्यांच्या समवेत चालक श्रद्धा शिंदे, रबाळ MIDC. निर्भया पथकाचा हा दिमागदार आवाज नवी मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी सक्षमीकरणाचं उत्तम पाऊल. महिलांच्या संरक्षणासाठी 24 तास तत्पर असणारे नवीन मुंबईमधील समस्त महिलांचा विश्वास निर्भया पथक. यानंतर आपण फायर बुलेट पाहत आहात. यावर चालक आहेत विशाल सारगे, कुणाल कीर्तिशाही, मदतनीस आहेत अमोल दळवी आणि कुशाल गरुड. आय बाईक यानंतरचं वाहन आपण पाहत आहात. आय बाईक विशेष शासकीय न्याय वेदिकीय येथून प्रशिक्षण घेतलेले हे आय बाईक. यावर चालक आहेत हवलदार होनवार, एनआरआय पोलीस ठाणे, हवलदार हराळे, कळंबोली पोलीस ठाणे. मदतनीस आहेत PC डोंबाळे आणि PC श्रीरामे. यानंतर निशिगंधा गोळे आणि हेमलता टेमकर यांच्या नेतृत्वात निर्भया पथकाचं ऍक्टिव्हा वाहन अतिशय सुंदर असं संचलन मान्यवरांना मानवंदना देताना त्यांच्या समवेत सुप्रिया शिंदे, किशोरी जाधव या चारही जणांचं निर्भया ऍक्टिव्ह पथकाचं हे संचलन. यानंतरचं वाहन आपण पाहत आहात मंडळी. अग्निशमन फायर वॉटर टेंडर, नवीन मुंबई महानगरपालिका अग्निशमन सेवा. ड्रायव्हर ऑपरेटर आहेत रामेश्वर पवार, अशोक खानावकर आणि सतीश काते. अग्निशमन फायर वॉटर टेंडर. यानंतर मान्यवरांना मानवंदना देताना अग्निशमन दलाचं रेस्क्यू वाहन ज्याचं नेतृत्व करतायत चालक निलेश कदम आणि अंकुश माळी त्यांच्या समवेत नकुल देवकर. नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन सेवा देणारं हे अतिशय जलद वाहन. प्रजासत्ताक दिनानिमित्त या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती संपन्न होत असलेल्या या संचलनातील सगळ्यात शेवटचं वाहन आपण पाहत आहात. सिडको अग्निशमन सेवा, सिडको फायर सर्व्हिस. आणि या अग्निशमन फायर इंजिन वाहनावरती चालक आहेत प्रीतम म्हात्रे, संदीप गावकर. सर्व प्लॅटून्स आणि सर्व वाहने यांचं संचलन झालेलं आहे. यानंतर छोटासा सांस्कृतिक सोहळा जो शालेय विद्यार्थ्यांकडून होईल.